नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 15 फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री आणि या दिवशी जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. कारण हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खास असं अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि कृपा आशीर्वाद घेतला जातो. मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. अनेक भक्त महाशिवरात्रीचं व्रत आणि पूजा करतात. महाशिवरात्रीची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना देखील पूर्ण होतात आणि तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये तुमची नक्कीच प्रगती होत जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी 2 प्रकारचे व्रत केलं जातं. एक म्हणजे निर्जळी व्रत केलं जातं आणि दुसरं म्हणजे फळांचं व्रत देखील केलं जातं. आता या दिवशी आपल्याला उपवास, व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करावा. उपवास करणं शक्य नसेल तर आपण या दिवशी आवर्जून पूजा, सेवा ही करायलाच हवी. या दिवशी आपल्याला आवर्जून आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे, की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, अडथळे आहेत, तर ते नक्कीच दूर होतील आणि भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, समस्या, अडथळे येत असतात. त्याचबरोबर आपण मेहनत तर घेत असतो, परंतु म्हणावं तसं आपल्या मेहनतीला, कष्टाला आपल्याला फळ प्राप्त होत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, विघ्न, संकट हे दूर होण्यासाठी आपल्याला 11 आंब्यांच्या पानांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर तो करायचा आहे. महाशिवरात्री हा दिवस खूप म्हणजे खूप प्रभावी आणि शुभ देखील मानला जातो. त्यामुळे आपल्याला या दिवशी होईल तेवढी उपासना करायची आहे आणि उपाय देखील सोबतच आपल्याला करायचे आहेत. कारण या दिवशी शिवतत्व हे खूप अधिक जास्त पटीने पृथ्वी तलावरती जागृत झालेले असतात आणि आपण जर या अशा शुभ दिवशी आणि या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या नक्कीच फलदायी ठरतात. देवादिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला हा जो 11 आंब्यांच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. आता आंब्याच्या पानांना खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. एकदा कामदेव आंब्यांच्या झाडावरती बसले होते. त्यावेळी महादेवांनी त्यांचा 3रा डोळा जो आहे तर तो उघडला होता. त्यानंतर कामदेव संपूर्णपणे जळून खाक होऊ लागले. त्यासोबतच आंब्याचं झाड देखील जळायला सुरुवात झाली आणि त्यावेळी आंब्याच्या झाडांमधून हर 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 असा आवाज येऊ लागला. त्यावेळी क्रोधित देवादिदेव महादेव शांत झाले आणि महादेव हे आंब्यांच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि भगवान भोलेनाथांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिलं की आंब्याच्या पानांचा जिथे कुठे वापर केला जाईल तिथे त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील. तिथे माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात निवास राहील. त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करणार नाही. त्यामुळे आंब्याच्या पानांचा हा जो वापर आहे तर तो केला जात असतो. आंब्याची झाडं देखील संपूर्णपणे हिरवीगार झालेले होते. आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे. आंब्याच्या झाडांपासून त्यांच्या डहाळे, पाने इतकंच काय तर खोड इत्यादींचा आपण पूजेमध्ये समावेश करत असतो. 5 फळांचा उपयोग म्हणजेच काय तर मांगलिक कार्यात केला जात असतो. त्यात आंब्याचं फळ देखील आवर्जून हे घेतलं जातं. आंब्याच्या लाकडापासून समिधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात असतात. आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि नकारात्मक ऊर्जा
दूर करते. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचे तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्यांच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते. आणि आंब्याची पानं ही कळसामध्ये ठेवण्यासाठी देखील वापरली जातात. आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पानं अर्पण करण्यासाठी ठेवली जात असतात. आता या दिवशी आपण आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण आंब्याच्या पानांचा 2 उपाय पाहणार आहोत. त्यातील पहिला उपाय म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला ते कसं बनवायचं आहे. 11 आंब्याची पानं आपल्याला आणायची आहेत, घ्यायची आहेत आणि ती पानं आपल्याला आंब्याच्या पानांमध्ये कुठेही किडलेलं, फाटलेलं, तुटलेलं, छिद्र पडलेलं पानं नसावीत. आपल्याला अगदी छानशी अशी 11 पानं घ्यायची आहेत. तुमचा दरवाजा जर खूप मोठा असेल तर मोठं तोरण लागत असेल तर तुम्ही 21 पानं देखील घेऊ शकता. फक्त पानं घेताना आपल्याला ही आंब्याची पानं जी आहेत तर ती विषम संख्येमध्ये घ्यायची आहेत. जसे की 11, 21 पानं आपल्याला घ्यायची आहेत. आता ही आंब्याची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आपण ही पानं ज्यावेळी घेऊन येणार आहोत त्यावेळी घरी आणल्यानंतर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि ही पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर ही पानं आपल्याला पुसून घ्यायची आहेत. त्यानंतर पांढरी 11 फुलं घ्यायची आहेत. पांढरी फुलं तुम्ही शेवंतीची घ्या किंवा स्वस्तिकच्या झाडाची जी आहेत तर ती देखील घेऊ शकता. तुम्हाला जी कोणती पांढरी फुलं मिळतील आणि गुलाबाची जरी पांढरी फुलं मिळाली तरी सुद्धा अतिशय उत्तम होईल. यासारखं काहीच उत्तम नाहीये, कारण गुलाबाला खूप महत्व आहे आणि गुलाब आणि कमळ मात्र लक्ष्मीला खूप म्हणजे खूप प्रिय आहे. जर तुम्हाला मिळाली तर नक्की घ्या, नाही मिळाली तर तुम्ही इतर मोगऱ्याची किंवा जी काही सफेद फुलं आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता. आता सफेद फुलं नसतील तर अशा वेळेस तुम्ही अगदी पिवळ्या रंगाची फुलं घ्या, लाल रंगाची घ्या, परंतु प्रयत्न करा की तुम्हाला पांढरी फुलं मिळतील. शेवंतीची फुलं देखील तुम्ही नक्कीच घेऊ शकता. यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे. तर दोरा कोणता घ्यायचा, तर जो आपण कलाव्याचा धागा असतो तर तो धागा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा नसेल तर तुम्ही आपला जो घरामध्ये पांढरा धागा असतो तर तो थोडासा हळदी कुंकू लावून लाल पिवळा करा आणि तो धागा देखील तुम्ही घेऊ शकता. ज्यांच्याकडे असेल त्यांनी जो कलाव्याचा धागा आहे तर तो घ्या. रक्षासूत्र, मौली त्या धाग्याला अनेक नावांनी ओळखलं जातं. तर पहा, तो धागा आपल्याला आपल्या चौकटीच्या हिशेबाने घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही पानं एका ताटामध्ये ठेवायची आहेत. त्या पानांचे तोरण बनवायचे आहे. नंतर हे तोरण आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदी कुंकवाने यावरती ओलं कुंकू करायचं आहे आणि टिक्का द्यायचा आहे. प्रत्येक पानावरती आपल्याला एक टिक्का द्यायचा आहे. त्यावरती आपल्याला अखंड अक्षदा या चिटकवायच्या आहेत. नंतर हळदीचा एक टिक्का लावायचा आहे आणि जे मधलं 11वं पान असतं, 11 पानामधील मधलं पान जे असतं तर त्यावरती तुम्ही शुभ लाभ लिहू शकता किंवा नुसतं तुम्ही स्वस्तिक काढलं तरी देखील चालणार आहे किंवा ओमचं चिन्ह काढलं तरी देखील चालणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे 11 आंब्याच्या पानांचं तोरण तयार करून घ्यायचं आहे. हे तोरण आपल्याला ताटामध्ये देवासमोर ठेवायचं आहे. ताट डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचं नाही. पाटावरती ठेवा किंवा चौरंगावरती ठेवा. त्यानंतर आपल्याला या ताटामध्ये थोडंसं कोरडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्या तोरणाला लावायचं आहे. फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर दिवा, धूप त्या तोरणाला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही घडत असतात. त्याचबरोबर प्रत्येक सफेद फुलांवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या आंब्याच्या पानांचे तोरण बनवून घ्यायचं आहे. रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने पुसून घ्या आणि त्यावरती तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. बरोबर मधोमध आपल्याला हे स्वस्तिक जे आहे तर ते मुख्य दरवाजावरती काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक मध्ये 4 डॉट द्यायचे आहेत. साईडला 2-2 लाईन ओढायच्या आहेत. त्याचबरोबर
स्वस्तिकच्या खाली आपल्याला बरोबर मधोमध ओंकार काढायचा आहे. त्याच्या खाली आपल्याला कुलदेवी स्वरूप एक टिक्का द्यायचा आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे तोरण आहे तर ते आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती आपल्याला हे तोरण बांधायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याला आपल्याला उंबरठा जो आहे तो आपला उंबरठा स्वच्छ गोमूत्राने, पाण्याने किंवा गंगाजलाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आपला उंबरठा पुसून घेऊन त्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करण्यासाठी थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये गुलाबजल टाकायचा आहे आणि गंगाजल टाकायचा आहे. थोडासा कापूर त्यामध्ये आपल्याला बारीक करून टाकायचा आहे. मिक्स करायचं आहे. यानंतर तुम्हाला याचं लेपन आपल्या उंबरठ्याला करायचं आहे. उंबरठ्याला आपल्याला दोन्ही बाजूला तांदळाच्या पिठाने उंबरठ्यावरती आपल्याला दोन्ही बाजूला तांदळाच्या पिठाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या बाजूला 2 दंडक रेषा देखील द्यायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे तांदळाची पीठ नसेल तर तुम्ही रांगोळीचा देखील वापर करू शकता. पण आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दंडक रेषा देखील आवर्जून द्यायच्या आहेत. दंडक रेषा दिल्या नाहीत तर ते स्वस्तिक देखील पूर्ण होत नाही. कारण दंडक रेषा ह्या स्वस्तिकच्या मर्यादा आहेत आणि उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपल्याला ओल्या कुंकवाचे 8 ठिपके द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला दोन्ही स्वस्तिकवरती हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत. एक फूल अर्पण करायचं आहे. मधोमध आपण जे अष्टलक्ष्मीचे प्रतीक म्हणून 8 ठिपके दिले आहेत त्याच्यावरती ही हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा उंबरठ्याच्या बाहेर म्हणजेच बाहेरून घराच्या आत प्रवेश करताना आपल्या उजव्या बाजूला तो तुपाचा दिवा ठेवायचा आहे. ज्यांना तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर त्यांनी तेलाचा दिवा लावला तरी देखील चालेल. आता हे हळदीचं लेपन करणं उंबरठ्याला सकाळी नाही जमलं तर त्यांनी सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. परंतु आपल्याला या दिवशी आवर्जून उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या घराच्या दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे. कारण या दिवशी महादेव पार्वतीचा विवाह झाला होता. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये एक प्रकारची स्वच्छता ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण ठेवायचं आहे. या दिवशी राग करायचा नाही, चिडचिड करायची नाही. अगदी शांततेत राहायचं आहे. आपल्या घरामध्ये देवी देवतांची भजन असते, मंत्रजप असतो, नामस्मरण असतं. तर ते मंत्रजप आपल्याला YouTubeवरती आपल्या घरामध्ये दिवसभर लावायचं आहे. या अशा प्रकारे आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर मंदिरात जाऊन देवादिदेव महादेवांची पूजा करायची आहे. मंदिरामध्ये जाण्या अगोदर आपल्या घरात आपल्याला आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी सर्वात प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे. त्यानंतर शिवलिंग आपल्याला तामणामध्ये ठेवायचं आहे. शिवलिंगावरती प्रथम स्वच्छ पाण्याने आणि कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर रुद्राभिषेक या दिवशी आवर्जून शिवलिंगावरती करा. आणि जे रुद्राभिषेकाचं तीर्थ आहे तर ते तुमच्या घरामध्ये जर कोणी व्यसनी व्यक्ती असेल, जसे की दारू पित असेल किंवा जर त्यासाठी तुम्हाला हे तीर्थ जे आहे ते सर्वांना आपल्या घरामध्ये द्यायचं आहे. कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांना द्या, मुलांना द्या. आपल्या घरातील सर्व सदस्यांना हे तीर्थ आपल्याला द्यायचं आहे. आणि जे उरलेलं तीर्थ आहे, जे पाणी आहे आपल्याला अभिषेकाचं केलेलं, तर ते आपल्याला तुळस सोडून एखाद्या झाडामध्ये टाकायचं आहे. इकडे तिकडे रस्त्यामध्ये कुठेही टाकू नका, जेणेकरून कुणाचा पाय त्यावरती पडेल आणि त्याचा दोष आपल्याला लागतील. आपल्याला अशी संपूर्ण पूजा करायची आहे. त्यानंतर देवादिदेव महादेवांचं शिवलिंग आपल्या तामणामध्ये उचलून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर लावा. भस्म आवर्जून लावायचं आहे, कारण भस्म हे महादेवांना खूप म्हणजे खूप प्रिय आहे. अष्टगंध लावायचा आहे. लाल चंदन, पिवळं चंदन अर्पण करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर अबीर असेल तर अबीर लावू शकता. आणि तुमच्याकडे जर सफेद फुलं असतील म्हणजेच पांढरी फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत. कारण महादेवांना पांढरी फुलं ही अतिशय प्रिय आहेत.
ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जप करत आपल्याला पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. 108 मिळाली तर 108 करा, 5 करा, 7 करा किंवा 11, 21 करा. पांढऱ्या फुलांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. महादेवांच्या पिंडीवरती वर्षाव करायचा आहे. यानंतर तुमच्याकडे जर बेलपत्र असेल तर बेलपत्र आवर्जून वाहायचं आहे. एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते फळ आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आता आपण ह्या धोत्र्याचं फळ ज्यावेळी आपण शिवलिंगावरती अर्पण करतो त्यावेळी आपल्याला ते तसंच सोडायचं नसतं. शिवलिंगावरती हे जे धोत्र्याचं फळ आहे तर ते आपल्याला दांडी आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ते अर्पण करायचं आहे. आणि महादेवांची पूजा करताना उत्तर दिशेला आपलं तोंड येईल आणि दक्षिणेला आपली पाठ येईल अशा पद्धतीने तुम्ही नेहमी पूजा करा. त्यानंतर आपल्याला जे धोत्र्याचं फूल आहे, फळ आहे तर ते आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर त्यावरती आपल्याला अखंड मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत. आता तांदूळ तुमच्याकडे जर नसेल तर त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की आपण गुलाल जो असतो तर तो गुलाल आपल्याला त्यावरती चिमूटभर टाकला तरी देखील चालणार आहे. रविवारी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शमीपत्र अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना देखील शमीपत्र अर्पण करायचं आहे. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही जी सेवा आहे महादेवांची तर ती सेवा करायची आहे. कारण आपल्याला आता मंदिरामध्ये प्रत्येकाची इच्छा असते, गडबड असते, गर्दी असते. आपल्याला की विधिवत पंचोपचार पूजा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यावेळी तर आपण अशी सेवा आपण आपल्या घरामध्ये केली तरी देखील आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने मिळत असतं. आणि ज्यांना शक्य होत असेल त्यांनी मंदिरामध्ये आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच. कारण आता बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये बेलाचं झाड असतं. बेलाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापन केलेलं असतं. तर तिथे देखील तुम्ही तुमच्या शेतामध्ये असेल तर तिथे देखील तुम्ही अशा पद्धतीने पूजाही करू शकता. दूध साखरेचा नैवेद्य ठेवा आणि केळीचा नैवेद्य ठेवा. या दिवशी आपल्याला चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी भगर म्हणजे वरईचा भात किंवा वरईपासून जे काही पदार्थ बनतात तर ते आपल्याला अजिबात खायचे नाहीत. वरई महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये वर्ज्य मानली जाते. आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये आपल्याला आपलं जे काही नेहमीचं घरामधलं मीठ असतं तर त्याचा देखील आपल्याला वापर करायचा नाही. आपल्याला या दिवशी आपल्या उपवासाच्या फराळाच्या पदार्थांमध्ये आपल्याला सैंधव मीठ जे आहे तर ते वापरायचं आहे. आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय जो आहे, सेवा जी आहे तर ती करायची आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जे 11 आंब्याच्या पानांचं तोरण आहे तर ते आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. अशा प्रकारे सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.